नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळ झाले, गावाकडची सकाळ. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी आणि सकाळी मंडळी उठलो आहे. जरा ऑफिसचे कामं जस्ट आवरलं आहे आणि आत्ता 10:30-11 वाजलेत. तर आता जरा नेहारी करून घेऊ. नेहारीला उशीर झाला. ॲक्च्युली नेहारी सकाळी 9-9:30लाच होते, पण कामं असल्यामुळं आणि आई पण नायरीमध्ये गेले, त्यामुळं मग असतं ना, आई सारखी बोलत बसली असते खाऊन घे. तर घरी आई नसल्यामुळं मग नेहारी आता उशीर झाला आहे. नेहारी करून घेऊ. आई दुपारी येईल 12-12:30पर्यंत वगैरे येईल. आता आवाज येतो आहे का पाठी? मग कोंबड्याचा आवाज येतो आहेच, पाठी ट्रॅक्टरचा पण आवाज येतो. इकडे खाली सुनेगा की तात्या वगैरे आहेत. तर आता पेरणीचं झाले गावाकडे, फोड सुरू आहे. तर थोडी नेहारी वगैरे करू, थोडी कामं आवरू, जरा खाली पण जातो, मग काकेल वगैरे गाठ होईल. अजून आवाज नाही दिला आहे मी, त्यांना माहिती पण नसेल मी आलो आहे नाही आलो आहे कारण काल पूर्ण दिवस रत्नागिरीमध्ये गेला आणि आजचा दिवस आता सुरू झाला आहे. तर सकाळी काय आवाज वगैरे देता आला नाही. आता डायरेक्टली जातो, सरप्राईज देऊया. या मंडळी सकाळची न्याहारी करायला बोंबील बनवलेत. बोंबील आणि आंब्याचं फोड आहे आणि तांदळाची भाकरी, गावाकडची सकाळची न्याहारी. आणि वरती पाऊस तर आता काय रोजच्या रोज येतो आहे. आज माहोल बनवला आहे, पण सकाळपासून अजून आला नाही आहे. भाकरी खाता खाता पाऊस आला. कपडे वगैरे इकडे होते, ते ऑलरेडी मी पहिलेच काढून ठेवले होते, कारण असं डाऊट होता की पाऊस येईल. चला मंडळी, सकाळची न्याहारी वगैरे झाली आणि आता दुपारची साधारण 12:30-1 वाजायला आला आहे. आई अजून आलेली नाही आहे आणि मी जरा ऑफिसची कामं आवरत होतो. तर आता जरा दुपारची जेवणाची सुट्टी आहे, जरा पाठी तात्यांना वगैरे भेटून येतो. हे आपलं आता गावाकडचं घर साधारण असं दिसतं आहे. तर मग अशी खाली काम चालू होतं, आता आपल्या घराच्या पाठच्या बाजूस आहे. चला जाऊन येऊ. आता इकडे प्लास्टर झाल्यामुळे एकदम मस्त वाटते. आता एकदा की हे दिवाळीमध्ये काम केलं की इकडची वरची बाजू एकदम चकाचक दिसेल. हो दातनो का हो का मा काय करताय? मी काल आलो, रात्री आलो. आता कामं आले हो की कामं आवरत होतो, बोलले येतो पाठी नंतर निवांत. होय छोट्या मळ्यांमध्ये भारी पडतं. मोठ्या मळ्यांमध्ये दंदन येत पडतं. लावणीला तर चिखली करायला भरपूर मजा येते. हो नाही पायरो म्हटलं निवांत जातो, मग ती कामं होती थोडी आवरली. हा इकडे आधुनिक सर्जा राजा. बऱ्याच जणांनी असे पॉवर टिलर घेतलेत, तर आता त्यांचं नवीन आहे, यावर्षी घेतलं आहे. मग की दमायला होतं का वाटी मग ना कोपरे खाण्याला? हां हां दगडी आपल्याकडे लय आहेत ना, ह्याला दगडी ह्याच्यात काय. हां हाय बेस ना. हां हां वेळ जातो. खाण्याला काय माणसं पाहिजे, लावणीला माणसं जमव फक्त पाटणा. आम्ही थकल्यानं बोलाव, मी हाय. या मिनी टेलरने कामं तर एकदम फास्ट होतात, फक्त काय माणसं भरपूर लागतात. आता कशी पेरणी वगैरे झाले आहे. इकडे पाठी जर तुम्हाला त्या बऱ्याच वेळा दाखवल्या त्या काळ्या मळ्या दिसायच्या ना, इकडे पेरणी ऑलरेडी आता 1 दिवसापूर्वी झाली. आपण मुंबईला होतो तेव्हा. हे बघा, तर भाताची रोपं आता थोडी वर येत आहेत. एक 15-20 दिवस जातील तरी पण. हे बघा रोपं दिसत आहेत का तुम्हाला? रोपं छोटी आहेत. ही एक 15-20 दिवसामध्ये रोपं तयार होतात. तोपर्यंत आता जी पहिली नांगरणी करतो आपण मळीमध्ये, त्याला फोड म्हणतात. तर ही फोड सुरू आहे. ही पूर्ण आता हे असे उभे तास असणार आणि नंतर मग बेर होईल तेव्हा आडवे तास असतील. म्हणजे मग माती पूर्ण भुसभुशीत होते आणि गवत मेलं जातं. जे काही छोटं मोठं गवत येतं ना ते मरतं. आणि एकदा ही भाताची रोपं तयार झाली की त्याच्यानंतर मग ती रोपं मग या मळीमध्ये चिखली करून मग लावली जातात. त्याला लावणी बोलतात. चला लंचमध्ये गेलेलो जरा शेतामध्ये, तर
फोड चालू आहे आणि ॲक्च्युली आमच्याकडे पॉवर टिलर वापरायला काही प्रॉब्लेम नाही, फक्त बांध असतात ना चढवायला भारी वाटतं. तर आता सोबतीला कसं कोणतरी असेल तर बरं झालं, गेलेलं होतं थोडंसं 1-2 बांध, म्हणजे कसं इकडची फोड झाली की बांध आहे, मग तो पॉवर टिलर उचलायला लागतो वरती. तर मग आता वरच्या बाजूला आहे, शेवटची मळी आहे, तर म्हटलं आता जर वरती जर न्यायच्या वेळेस आवाज द्या म्हटलं, तो पण जर आता काम आवरतो. पाऊस बारीक 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 पडतो आहे, मोठा पाऊस नाही आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. दुपारी जरा इथे काकीचे इथे गेलेलो, त्यांचं ते काम सगळं झालं आहे, फोड पूर्ण झाली, ते घरी गेले. आई पण मगाशी 3च्या गाडीने आली, तर थोडी कामं आवरत होतो. तर आता संध्याकाळी आपल्याला जरा चिबड लावायला जायचं आहे. चिबूड खायला मिळतात तेव्हा मस्त वाटतं, पण आता ते पेरणीच्या वेळेला लावतात. आईने यावर्षी लवकर लावले. तिकडे काही झालं काय तवशी काय रुजल्यात ना? तवशी पण आहे, चिबूड पण आहे. आणि एक चिबडून इथे कुठं आले का आईला माहिती पण पडत नाही. हां, जास्त खाली आहे काय आहे ना? ती आली डायरेक्ट इकडे, एखादी बी पडली असेल तिकडनं आले ना. लांब गेले, एकच आहे लांब लच काय. ही शेतात लावायचे आहेत. तिकडे लावलेस काय? इकडे ऑलरेडी आईने हे काय चिबूड आहेत का काय? तवशे आहेत. तवशे आहेत की फुलं पण आली? ती तोडून टाकायला लागतील आहे. तर हे इकडे आईने चिबोड लावतात, नवीन आहेत, कालच लावलेत ना, तर त्याला अजून जीव नाही प्रॉपर आला आहे. जीव धरला की त्या मग प्रॉपर असे टवटवीत दिसतील. लावतो तेव्हा ते अशाच दिसतात. तर इकडे पण काकडी आणि काकड्या वगैरे पेरलेस की नाही आहेत ना? इकडे कशा काकड्या वगैरे गेल्या वर्षी तुम्ही व्हिडिओ बघितले असतील भरपूर काकड्या होत्या. तर इकडे सकाळी थोडासा मी तो पॉवर टिलर घेतला होता, पण खूप फास्ट आहे तो, त्यामुळे मग थोडंसं नांगरलं, नंतर मग म्हटलं तुम्हीच घ्या. चला तर जर आता शेतामध्ये जाऊ आपल्या. इकडे पेरणी आता बऱ्यापैकी सर्वांची झाले, भाताची रोपं वगैरे चांगले आले. सकाळी मळी तुम्हाला मी दाखवली होती. आणि पाऊस जो पेरणीला पाहिजे, म्हणजे या रोपांना पाऊस पाहिजे तसा पाऊस पडतो आहे. थोडा थोडा रिमझिम 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 पडतो आहे. अजून काय वल्गन लागली नाही, म्हणजे चढणीचे मासे वगैरे काय अजून चढले नाहीत, कारण तेवढा नाही पाऊस पडला आहे. तर तो पण पडेल. हा असा थोडा 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 पडता पडता आहे ना, अचानक मग मोठा पाऊस पडतो. हे बघा, पेरणी करतात ना तेव्हा असे तवशीची बिया पण टाकतात, म्हणजे भाताची रोपं तशी तयार होतात, तशी ह्या पण तयार होतात. काकड्या म्हणा, चिबूड म्हणा, हे सगळं तयार होतात. मग तेव्हा ते लावले जातात सगळीकडे. यावर्षी आईने जरा लवकर लावले. आणि इकडे आपली ही मळी आहे, ह्याच्यामध्ये जास्त करून नारळीचाच बाग आहे, पूर्ण नारळीची बाग केलेली आपण. हे बघा, तिपासून सुरुवात केली आहे, तर ती अशी ही पूर्ण नारळीची बाग आहे. तर इकडेच आपल्याला आता कोकम पण लावायचे आहेत. शक्यतो आपण या बाजूला लावू. गेल्या वर्षी ती मेली सर्व, काय जगली नाही. इथे कलम होतं एक चांगलं झालेलं, ते कलम पण उंदराने खाऊन टाकला. इथे होतं. शक्यतो कलम आहे ना असं मळीमध्ये लावू नये, असं त्याचं एक नंतर कारण समजलं की मळीमध्ये उंदीर लागण्याचे चान्सेस खूप असतात. तर मग कलमाच्या बाजूला जर तुम्हाला असं लावायचं असेल तर ते फुलं आलीत, फुलं. होय होय. जर मळीमध्ये तुम्हाला हापूस आंबे लावायचे असतील तर म्हणजे त्या जमिनीच्या वरच्या बाजूस लावायचे, वर लावायचे, म्हणजे पाणी साचत नाही आणि ते जगण्याचे चान्सेस असतात. त्याच्या आजूबाजूला तुम्ही गवती चहा लावू शकता. गवती चहा, करवंद, याला उंदीर येत नाहीत मग आसपास असं म्हणतात. तर या बाजूला आता इकडे चिबड लावून ठेवूया. भरपूरच लवकर मोठी झाली. आता काय म्हणत कधी लागेल तेव्हा लागेल. भर पावसात लागतील वाटते चिबड आहे. गणपती सप्टेंबरमध्ये लांब, अधिक मास आला नाही यावर्षी. बघूया, लावून ठेवू. आता हे तुम्हाला जे मोकळं दिसतंय ना त्यानंतर मग इकडे काकड्या, चिबूड पूर्ण असं हे झालेलं असतं, मिक्सअप झालेलं असतं सगळं. कुठे तो राहू दे, वरच ते असं नाही जाणार. थांब दाखवतो. हां, 2 आहेत. कुठला हा एक आहे. हां, आता टाक मग ते आला. हाय माझ्याकडे. हां, तुझी मस्त चिबड. इकडे चिबूड जरा चांगले होतात. बस राहू दे.
इकडे गवतीच्या आपली शेतामध्ये पण आहे, तर हिचीच रोपं थोडी लावायला लागतील आजूबाजूला. आता प्रॉब्लेम असा आहे, आपली ही नारळी चांगल्या झाल्या, त्या कोपऱ्याला एखादी नारळ लावू म्हणजे नारळी इकडच्या कंप्लीट झाल्या. सध्या 1 2 3 4 5 6 नारळ आहेत. आणि इकडे हे जे कलम आहे, हे कलमाचं काय होणार आहे माहिती नाही, यावर कोणी काही सजेस्ट करा. याची प्रॉब्लेम असा झाला, ते काय झालं आता 3 वर्ष कंप्लीट झाली पण ते काय वाढतच नाही. ते होईल की नाही ती पण गॅरंटी आहे. मात्र त्याला नेहमी हे येतं आहे, म्हणजे त्याला पुढं जी ढिरी येते ना ती येते. बघू, लागलं तर लागलं, झालं तर झालं. तर इकडे हे सगळे आता ही नारळाची बाग आहे. इकडे आता काही आपल्याला हापूस वगैरे लावायचं नाही, कलमं वगैरे तेवढी लावू. आणि इकडे कुठे आल्यात तवशी आहेत आहे काय? एवढ्या टाकल्यास? तवशी आहेत म्हणजे यावर्षी पण. ह्या कसं घराजवळ पण लावावं लागतात नाही. आता फक्त आईने पेरल्या आहेत, इथल्या उपटून मग दुसऱ्या ठिकाणी लावल्या जातात. इकडे पण आहेत आणि या बाजूस पण आहेत, खालच्या बाजूस ते बघा लाईनने. ते इकडे लाईन येत आहे. तिथल्या कशा मग आपण अर्ध्या इथंच ठेवतो आणि अर्ध्या दुसरीकडे लावतो. इकडे पण सेम, यातल्या अर्ध्या इथेच राहतील आणि अर्ध्या दुसरीकडे. रात्रीचे मंडळी 9:30 वाजलेत. ॲक्च्युली मगाशी आपण चिबूड लावून आलो. चिबडाचा वेल असतो ॲक्च्युली, तो वेल लावून आलो आणि त्याच्यानंतर मग फ्रेश वगैरे झालो. प्रॉब्लेम असा होतो आहे की भोयरी भरपूर येतात. तर ॲक्च्युली पंखवाले अशी पाखरं असतात छोटी छोटी, तर ती भरपूरच येत आहेत. ॲक्च्युली पाऊस अजून आलेला नाही आहे. जोपर्यंत चांगल्या पावसाला सुरुवात होत नाही ना तोपर्यंत ती जास्त येतात. मग लाईट बंद करूनच आपल्याला राहावं लागतं थोडा वेळ तरी. मग ती साधारण 7 ते 9पर्यंत असतात. 9 नंतर वगैरे म्हणजे 9 9:30 नंतर वगैरे ती कमी होतात. तर त्यासाठी मग काही पुढे व्हिडिओ कंटिन्यू केला नाही. जेवण वगैरे झालं आहे, आई पण झोपलं आहे. रातकिड्यांचा आवाज येतो आहे बघा, रातकिड्यांचा आवाज येतो आहे. आणि पाऊस सुरू झाला की त्यासोबत बेडकांचा पण आवाज येईल. तर चला म्हणजे आजचा दिवस जरा ऑफिसची कामं, जरा शेतीच्या कामासाठी पण गेलेलो, काकीचे येते. त्याच्यानंतर घराजवळची आवरावर, असं सगळ्यामध्ये वेळ निघून गेला आहे. तर चला आता थोडं एडिटिंग वगैरे करायचं, मग झोपून जाणार. तर तात्पुरच्या स्वरूपात म्हणजे हा व्हिडिओ तरी इथे थांबूया. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि पाऊस काय करतो आहे माहिती नाही. पाऊस त्या पद्धतीचा पाऊस अजूनपर्यंत काय लागतच नाही आहे. यावर्षी पाऊसच उशीर आहे वाटतं. देव जाणे. असो, चला बाय बाय.